जवळजवळ 7 वर्षे झाले इथे येऊन मुलाचा किंवा सुनेचा कधी फोन आला नाही की भेटायला आले नाही. हळूहळू आई इथे आहे याचा कदाचित त्याला विसर पडला असेल. मी आई कशी विसरू शकेन? मीच अधेमध्ये फोन करायचे. पुन्हा मनाला एक दिलासा द्यायचा की निदान माझा मुलगा माझा फोन तरी स्वीकारतो. काहींचे तर तसेही नशीब नाही. कुणाचा येत नाही हे कुणाला करत नाही. एक वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते, आपलं कुणी असून नसल्याची. घरी असताना सून सारखी म्हणायची, तुझी आई म्हातारी आहे, त्यात अस्थमा, सारखी खोकत असते. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजार घरातील लोकांना होतात. माझी मुलं लहान आहेत, त्यांच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही. तू तुझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेव, हे तिचे रोजचे पालुपद. म्हातारी म्हणजे किती हो, जेमतेम 59 वय माझे. नुकतेच तर रिटायरमेंट झाले होते. अजूनही मन ऑफिसमध्ये अधूनमधून चक्कर मारून येते. त्यात शिक्षिका आठवणी ताज्याच आहेत आणि ही म्हणते म्हातारी झाली. अस्थमाचा थोडा त्रास होतो, त्यानेच तर जरा पोखरले हो. बाकी तंदुरुस्त आहे. खरं तर हे राहते घर माझ्या नवऱ्याने बांधले होते आमच्या दोघांच्या पैशाने, दोघांच्या नावावर. त्यांना पॅरालिसिसचे निमित्त झाले. 2च महिन्यात होत्याचे नव्हते झाले. वय जेमतेम 64 वर्ष. सून सारखी म्हणायची, आई बाबा बघा कसे पॅरालिसिस होऊन गेले. तुम्ही ह्या अशा अस्थमा पेशंट, काय भरोसा जीवाचा. तसेही नवरा गेल्यावर त्याच्या मागे बायका लवकरच जातात. कितीतरी उदाहरण आहेत. वेळीच हे घर ह्यांच्या आणि माझ्या नावावर करा, नाहीतर फार त्रास होतो नंतर. माझ्या एका मैत्रिणीचे असेच झाले. सासरे गेले, पाठोपाठ सासूबाई. नॉमिनी कुणीच नव्हते. खूप त्रास झाला मग. मनीषाताईंनी ठरवले, काही झाले तरी माझ्या जवळची दमडीसुद्धा ह्यांना द्यायची नाही आणि घर ह्यांच्या नावावर करायचे नाही. जोवर मी जिवंत आहे तोवर सगळ्या प्रॉपर्टीवर माझाच हक्क असणार आहे. माझ्या आणि माझ्या नवऱ्याची कष्टाची कमाई ती. त्यात सून ही अशी, मुलगा तिच्या शब्दाबाहेर नाही. खरं तर आई म्हणून मीच आंधळे प्रेम केले. आत्ताशी खूपच त्रास व्हायला लागला. रोजचा त्रास. खूप मेडिसिन खाऊन झाल्या, कशाचाही उपयोग नाही. तो खोकला काही कमी होत नव्हता. सुनेची रोजचीच कटकट, तुम्ही असंच केलं तसंच केलं. खोकताना तोंडावर हातच ठेवत नाही. किती जोरात शिंकता. आता त्यांनाही या सगळ्यांचा कंटाळा आला होता. शेवटी मनीषाताई मुलाला म्हणाल्या, बाबा रे, थोडे दिवस हवा पालट म्हणून एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाण असलेल्या वृद्धाश्रमात नेऊन दे. 2 पैसे जास्त पडले तरी चालतील. माझी मी सक्षम आहे पैसे भरायला. माझे पूर्ण आणि यांचे अर्धे इतके पेन्शन मिळते की मी अजून 1-2 गरजू लोकांनासुद्धा मदत करू शकते. तुझ्यावर माझा भार कधीच नव्हता आणि नसणार. दुसरी गोष्ट, तुझी बायको सारखी मागे लागली, घर आमच्या नावावर करा. काही झाले तरी हे घर मी तुमच्या नावावर आत्ताच करणार नाही. वेळ येईल तेव्हा बघू. मी मृत्यूपत्र करून ठेवेन, काळजी करू नको. तेवढ्यात डोळ्यासमोर नाना पाटेकरांचा सिनेमा भरभर सरकून गेला. स्वतःच्या मर्जीने हवा पालट म्हणून आज दुपारी आश्रमात जाण्याची तयारी चालू होती. नातू हळूच जवळ येऊन म्हणाला, आजी तू कुठे चालली? कधी येणार परत? आजी लवकर ये परत. मला नाही करमत तुझ्याशिवाय. तू गेल्यावर गोष्ट कोण सांगणार? आवडीचे खायला कोण करून देणार? लवकरच येणार बाळा, तुझ्याशिवाय मलासुद्धा करमणार नाही. तो आजीला घट्ट मिठी मारून रडू लागला. आजी नको जाऊ ना गं. तो मिठीचा विळखा सोडवताना खूपच त्रास होत होता. कारण दुधापेक्षा साईला जपणारे आम्ही आजी आजोबा. मुलाने गाडी काढली. घराचे शेवटचे दर्शन घेत हळूहळू पावले टाकत मनीषाताई बाहेर पडल्या. पुन्हा वळून उंबऱ्याला नमस्कार केला. निघाल्या. एक निश्चय उराशी बाळगूनच, आता पुन्हा येणे नाही, काही झाले तरी. अधूनमधून त्याच मुलाला फोन करायच्या. 7 वर्षात त्याचा कधीच फोन आला नाही. कधीतरी सून बोलायची, म्हणायची काळजी घ्या. ते खोकणे थांबले की सांगा, येऊ आम्ही भेटायला. घ्यायला येऊ हा शब्द पण कधी चुकून काढला नाही. त्यांचा खोकला पूर्ण बरा झाला, त्यांनीसुद्धा कधीच सांगितले नाही. खरं तर मनातून खूप राग यायचा, पण संयमाने घेत होत्या. आपलेच दात आपलेच होठ. निसर्गाच्या सानिध्यात समवयस्क लोकांच्या संगतीने आणि देवधर्म, पोथ्या, पुराण वाचणे वेळ खूप चांगला जात होता. त्यात त्यांना झाडांची हौस. त्यामुळे आश्रमाशेजारीच बरीच मोकळी जागा होती. तिथे जमेल तसे सकाळी संध्याकाळी काम करून छान जागा तयार केली. स्वच्छ निरोगी हवा, त्यात निसर्गाच्या खुशीत. हळूहळू तब्येतीत सुधार झाला. आता तर खोकलासुद्धा येत नव्हता. आश्रमातील लोकांना त्यांनी विनंती केली, मी पैसे देते,
तुम्ही मला फुलझाडे आणि काही बियाणे आणून द्या. मला फुलबाग आणि भाज्या लावायच्या आहेत. अजून एक खूप मोकळी जागा आहे, त्यामुळे आपला जो भाजीचा, फळांचा, सालींचा ओला कचरा होतो त्यापासून मी कंपोस्ट खत बनवणार आहे. अर्थात त्या खतावर आपली ही बाग फुलणार आहे. त्यांच्या म्हणण्याला नकार द्यायचे काही कारणच नव्हते, कारण त्या हे सगळं स्वयंखर्चाने करणार होत्या. जागेचा प्रश्नच नव्हता. हळूहळू आश्रमातील प्रत्येकजण या उपक्रमात सहभागी होत होता. खूप सुंदर बाग फुलली. आता देवाला फूल, बागेतील भाजी हे सगळे बघून सगळेच खूप आनंदात होते. अचानक फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर बघून मनीषाताई उचलू की नको अशा संभ्रमात होत्या. बागेत काम करत असल्यामुळे मातीने हात माखले होते. बघू परत वाजला तर असे बोलून पुन्हा कामाला लागल्या. परत फोन वाजला. फोन उचलला. हॅलो आई. थोड्या दचकल्या, कारण फोन सावी म्हणजे त्यांच्या सुनेचा होता. अचानक सुनेचा फोन आला. आई, मी सावी. बोल अगं. तुझा आवाज विसरले नाही मी. विसरणार पण नाही. आज अचानक कसा काय फोन केला? आई, प्रभाकर. काय झाले प्रभाकरला? हमसून हमसून रडायला लागली सावी. अगं बोल काहीतरी. जीव टांगणीला लावू नकोस. आई, प्रभाकरला डेंग्यू झाला. काय म्हणालीस? हो आई, तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे. कालच ॲडमिट केले. आई, खूप भीती वाटते हो. खूप एकटे एकटे वाटते. सावी, चिंता करू नको. लवकरच प्रभाकर तुझ्याजवळ असेल. आई, थोडे दिवस तुम्हाला यायला जमेल का? माझे आई बाबा, भाऊ बहिणी आणि 2 भाचे सगळेच बाहेरगावी आहेत. कोणीच येऊ शकत नाही मदतीला. मला एकटीला काहीच सुचत नाही. मुलं पण लहान आहेत आई. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही हो. मनात म्हणाल्या, तरीच माझी आठवण झाली. सावरले स्वतःला. ठीक आहे, उद्या येते मी. मी वाट पाहते. मनात आले बोलावे, वाट नको पाहू. येते मी. निश्चिंत रहा. शब्द ओठात विरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ओला बुक करून घरी आल्या. घराचा पार उकिरडा झाला होता. पण ही वेळ काही बोलायची नव्हती. तसेही त्यांना इथे आता राहायचेच नव्हतेच. फक्त प्रभाकर सुखरूप घरी येईपर्यंत राहायचे होते. त्यांची जीवाभावाची माणसं आश्रमात त्यांची वाट पाहत होती. येताना प्रत्येकजण सांगून गेला, मनीषाताई लवकर या. आमच्यासारखीच ही बाग पण तुमची वाट पाहत असणार. आता तेच तर त्यांचे हक्काचे घर होते. सुनेला विचारले, काय ग, प्रभाकरच्या डब्याचे काय? तिथे जेवण मिळते? आपल्याला घरून दिले तर चालते का? हो आई. मग एक काम कर, रोज त्याला घरून डब्बा नेऊन दे. मी देईन करून. घरचं खाऊन लवकर बरा होईल. हो आई. सावीने डब्बा काउंटरवर नेऊन दिला. घरी आली. प्रभाकरने एक घास खाल्ला. लगेच मोबाईल उचलला. सावीला फोन केला. सावी, आई कुठे आहे? का सांग ना. आई कुठे आहे? का पण? सावी, आजच्या जेवणाला आईच्या हाताची चव आहे. कुठून मागवला डब्बा? अरे घरून आणला. आई कुठे आहे? प्रभाकर, बरोबर ओळखले तू. ते जेवण आईने बनवले. काय? आईला कसे कळले? कधी आली? त्याचे नाना प्रश्न. आईंना मी इकडे बोलावून घेतले. काय? कशी आहे ती? बरी आहे? घास घेत त्याला आठवले, आपण 7 वर्षात स्वतःहून कधीच आईला फोन केला नाही. कारणही तसेच होते. रोजची बायकोची कटकट. कारण सुरुवातीला 1-2 वेळा केला तर त्यावरून पण भांडण व्हायची. कंटाळा आला होता त्या भांडणांचा. आज मात्र मला बरे वाटत नाही तर आई कशाचीही विचार न करता सरळ निघून आली. माझ्या बायकोने तिचा खोकला, तिचा तो अस्थमा, तिच्यामुळे माझ्या मुलांना संसर्ग होणार याचे भांडवल करून तिला बिचारीला सोडायला भाग पाडले. फोन करावा तरी तिची कटकट असायची, त्यामुळे तो सुद्धा टाळत गेला. शी, लाज वाटते माझीच मला. म्हणतात बायकोपुढे माणूस हतबल होतो. अगदी खरंय, मी हतबलच झालो होतो. आईला जर वृद्धाश्रमात नेऊन सोडले नाही तर ती माहेरी निघून जायची धमकी द्यायची. शेवटी आईने स्वतःहून हा निर्णय घेतला. माझी 2 छोटी छोटी मुलं, त्यांचा विचार करून मी सुद्धा त्यात सामील झालो. चुकीचे निर्णय घेतले. आता आपण घरी गेलो की आईला कुठेच जाऊन द्यायचे नाही. बायकोला निक्षून सांगायचे, तुला जे करायचे ते कर. आता आई इथेच राहणार, तिच्या घरात, तिच्या मुला नातवासोबत. जेवताना त्याला जोरात ठसका लागला. त्याने आई अशी साथ घातली. इकडे मनीषाताईंना ठसका लागला. प्रभाकर अशी साथ घातली. 7 दिवसाने त्याला सुट्टी झाली. आरती ओवाळून त्याचे स्वागत केले. 7 वर्षांनी आईला बघून त्याचे अश्रू अनावर झाले. कसेबसे स्वतःला सावरले. आईची सुद्धा तीच अवस्था झाली होती.
पण त्यांनी ठरवले आता या मोहात गुंतून पडायचे नाही. आपला मार्ग वेगळा आहे. 15-20 दिवसानंतर प्रभाकर चांगले बरे झाले. मनीषाताई म्हणाल्या, प्रभाकर आज मी जाईन म्हणते. नाही आई, तू आता मला तुझ्या नातवंडांना सोडून कुठेही जायचे नाही. प्रभाकर त्याला आता खूप उशीर झाला रे बाळा. ही घराची कागदपत्र, हे घर मी तुझ्या नावाने केले. मला इथे यायचेच नाही तर घराचे काय करू? हो, पण पैसे मी माझ्या नातवंडांच्या नावावर फिक्स केले. माझ्या गरजेपुरते ठेवलेत. आई प्लीज, तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. शपथ आहे तुला माझी. प्रभाकर आता साक्षात देव जरी समोर आला आणि त्याने सांगितले मनीषा राहा इथेच, तरी ते शक्य नाही. माझा मार्ग वेगळा आहे. माझ्या मनाला आनंद देणारा आहे. स्वतःसाठी जगण्याचा आहे. अजून एक निसर्गाच्या सानिध्यात समवयस्कर लोकांच्यात राहून माझे सगळे आजार दूर पळाले. खोकला, अस्थमा साऱ्यांनी बाय बाय केला. सावी, तुझ्या इच्छेनुसार घराचे कागदपत्र प्रभाकरच्या नावे केली. तुझ्या मैत्रिणीला झाला तसा त्रास होणार नाही. आई प्लीज असे आम्हाला सोडून जाऊ नका. आई माफ करा आम्हाला. सावी, खरं तर मी तुला धन्यवाद देते. अगं तू माझ्या डोक्यात हे खूळ भरवले नसते तर कदाचित हा निर्णय मी कधीच घेऊ शकले नसते. रडत कुढत इथेच राहिले असते. आज माझ्या जगण्याला एक दिशा मिळाली. पुन्हा या मोहपाशात मला अडकायचा प्रयत्न करू नको. काय सांगावे, इथे आल्यावर पुन्हा मला तसा काही त्रास झाला तर? पुढचे त्यांच्याचेने बोलवत नव्हते. दारात गाडीचा हॉर्न वाजला. ओला दारात उभी होती. पहिल्यांदा पाणवलेल्या डोळ्यांनी घर सोडताना बाहेर पडलेल्या मनीषाताई आज दुसऱ्यांदा आत्मविश्वासाने आपले पाऊले टाकत गाडीत बसल्या. मी करेन फोन वेळ मिळेल तसा. तुम्ही त्रास घेऊ नका. गाडीची काच खाली करून हात हलवत राहिल्या. प्रभाकर आईविना असलेल्या घराचे कागद हातात घेऊन अश्रू ढाळत स्तब्ध उभा होता. या कथेच्या लेखिका सौ प्रभा कृष्णा निपाने.